आता आपण स्तोत्राचे वाचन करणार आहोत. स्तोत्र 91 आपल्यासाठी सायमन खेमाळी आळेपाळीने आपण वाचन करणार आहोत. स्तोत्रसहिता 91. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुझा आश्रय मिळेल. ते तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून तो कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुला तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतास आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याचे ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समयी मी त्याच्याजवळ राहील. मी त्याला मुक्त करील, मी त्याला गौरव देईल. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेल. परमेश्वर करो वाचन वचन आशीर्वादित हो. आमेन. हालेलुया. यावेळेस जुन्या करारामधून निर्गम याचा 14वा अध्याय 21 ते 25 आपल्यासाठी आकाश वाचेल. निर्गम 14:21 ते 25 वचने आपण ऐकूया. मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा मिस्र्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडविली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालविणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्र्यांशी लढत आहे. आमेन. आमेन. हालेलुया. यावेळेस नवीन करारामधून पत्राचे वाचन होईल आणि इफिस्करस पत्र याचा पहिला अध्याय 8 ते 12 आपल्यासाठी राज वाचेल. इफिस्कारास पत्र पहिला अध्याय 8 ते 12 ही वचने. सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. ख्रिस्तांच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुसार संकल्पनाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लागताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्याला मनाच्या संकल्पप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेपलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहो. ह्यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. आमीन. हालेलुया. वाचलेली वचने प्रभू आशीर्वादित करो. आणि यावेळेस आपल्या मध्ये शुभवर्तमान वाचलं जाईल. मी पाळसाहेबांना विनंती करेल की ते आपल्यासाठी शुभवर्तमान वाचतील.
लुककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय. लुककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय, वचने 39 ते 46. यावर तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगरावर गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागे मागे गेले. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यास म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. मग त्यासपासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर झाला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे बाप्पा, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तेव्हा स्वर्गातून एक दूत येऊन आपणाला बळ देताना त्याच्या दृष्टीस पडला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा त्याचा घाम रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला. तो ते खेदामुळे झोपी गेले आहे तसे त्यास आढळले. तो त्यास म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. आमेन. हालेलुया. सर्वसमर्थ देवज पिता, देवज पुत्र, देवज पवित्र आत्मा, या त्रैकिक देवाच्या नावामध्ये आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एक वार परमेश्वराच्या कृपेमध्ये, त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये आपल्या मंडळीमध्ये येण्याची ही संधी परमेश्वरानं उपलब्ध करून दिलेली आहे. आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो. बाळकसाहेब म्हटले, स्वागत केलं उत्कृष्ट रीतीने. आणि नवीन बाळकसाहेब या आपण नवीन वक्त्यांना बोलवत असतो. मी या मंडळीचाच भाग स्थापनेपासूनचा आहे आणि आम्हाला आनंद वाटतो, उत्तेजन वाटतं हे मंडळीची वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी परमेश्वर देवानं त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याचे नवीन सेवक तयार करत असतो. आणि या ठिकाणी आपल्याला हे नवीन सेवक उदयास येणारे दिसत आहे. परमेश्वरानं निवड केलेली आहे. परमेश्वर त्याच्या मंडळीची काळजी घेतो. कारण परमेश्वर देव त्यानं मनुष्याची निर्मिती केली आणि सर्वात अधिक प्रीती त्याच्या निर्मितीमध्ये मनुष्यावरती आहे. आणि त्या निर्मितीमध्ये सर्वप्रथम सर्व गोष्टींची निर्मिती केलेली आहे आणि मनुष्याची निर्मिती 6व्या दिवशी केली. आणि मानवाला किंवा मनुष्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे जिवंत राहण्यासाठी, अस्तित्व टिकविण्यासाठी, भरभराट होण्यासाठी, वाढ होण्यासाठी, ह्या सर्व गोष्टी त्यानं आधी निर्माण केलेल्या आहेत. आणि आम्हाला देखील आमच्या आवश्यकता कळण्याच्या आधी परमेश्वर देवानं त्या निर्माण केलेल्या आहेत, उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. त्या आशीर्वाद आमच्यासाठी त्यानं राखून ठेवलेले आहेत. कारण त्याची प्रीती आमच्यावरती अधिक प्रमाणामध्ये आहे. मनुष्यानं पातक केलं म्हणजे देवाची आज्ञा मोडली. पातकाचा प्रवेश एदेन बागेमध्ये झाला. शैतानानं भुरळ घातली. त्या मोहाला मनुष्य बळी पडला. सर्व गोष्टी परमेश्वर देवानं उत्पन्न केलेल्या होत्या आणि एकच फळ पासून तुम्ही दूर राहा हे सांगितलेलं असताना शैतानानं भुरळ पाडली आणि ते फळ दिसावयास मनोहर होतं, आकर्षक वाटलं. आपण फळ घेताना पाहतो की त्याचं वरचं स्वरूप पाहिल्यानंतर आपल्याला आतमध्ये ते गोड असेल, रसदार असेल, चवदार असेल असा अंदाज. आणि ते फळ लांबूनच तिला हवेने पाहिलेलं असताना तिला ते खूप आकर्षक वाटलं. आणि परमेश्वर देवाची आज्ञा मोडली आणि परमेश्वर देवानं सांगितल्याप्रमाणे तू खास मरशील, देवाच्या सानिध्यापासून
मनुष्य दूर गेलेला आहे. रोमकरास पत्र सांगतं की कारण सर्व मनुष्यानं पाप केलं आणि ते देवाच्या गौरवास अंतरलं आहे. ते परमेश्वर देवाच्या सानिध्यापासून दूर गेलेलं आहे. आणि त्यावेळेस पापाचा प्रवेश झाल्यामुळे मनुष्याला पुष्कळशा गोष्टीला मर्यादा आलेल्या आहेत. त्याच्या आशीर्वादाला मर्यादा त्यानं ओढवून घेतलेल्या आहेत. पातक केल्यामुळे हे मनुष्य परमेश्वर देवाच्या समोर थांबू शकत नव्हता. परमेश्वरानं आदामाला विचारला, आदामा तू कोठे आहेस? पाप झाल्याचा त्याचा परिणाम असा झाला की परमेश्वर देवानं शाप दिला, मनुष्य शापित झाला, ती स्त्री शापित झाली, सैतान शापित झाला आणि भूमी शापित झाली. आता शापित झाले म्हणजे सगळ्या गोष्टीला त्या परमेश्वर देवाने जे आशीर्वाद दिलेले आहे, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे, त्याला मर्यादा आलेली आहे. ती मर्यादा कशी आली? तर ज्या सर्व गोष्टी मानवाला एदेन बागेमध्ये उपलब्ध करून दिलेल्या होत्या, त्या बागेची निगा राखण्याची, लक्ष देण्याची, सत्ता गाजविण्याची त्याच्या निर्मितीवरती तो आशीर्वाद दिलेला आहे. तुला वाटेल तिकडे फिर, वाटेल त्या झाडाचं तू ते फळ सेवन कर, या सर्व गोष्टी उपलब्ध केलेल्या होत्या. त्याला कष्ट देखील सांगितलेलं होतं की ती त्या एदेन बागेची निगा करायची. परंतु तो शापित झाल्यामुळे त्यावेळेस ते प्रथम त्या पिकामध्ये काटे कुसळ आलेले आहेत. तो प्रथम त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि ते पीक जे 100% हातामध्ये मानवाच्या येत असताना की ज्या गोष्टी अपायकारक आहेत, ज्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत, त्या काटेकुसळ त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या काट्यांचा स्पर्श झाला की त्या हाताला टोचतात, वेदना होतात. तू कष्ट करशील, तू घामानं आपला उपज करशील, तू कष्ट करशील, तुला यश आहे, आशीर्वाद आहे, फळ आहे, परंतु त्यामध्ये काटेकुसळ असेल, त्याच्यातून तुला ते निवड करायची, ते स्वच्छ करायची, काटेकुसळ बाजूला काढायची. स्त्रीला देखील शाप दिलेला आहे. पुरुषाचं स्वामित्व तुझ्यावरती चालेल, तुला वेदना होतील. आणि भूमी देखील शापित झाली की तू जे पीक देशील त्यामध्ये ते काटेकोसळ येतील, तू 100% पीक देणार नाही. आणि सैतान देखील शापित झालेला आहे. तो मातीमध्येच तुझे जीवन राहणार आहे, त्या धुळीमध्ये, डस्ट टू डस्ट. आणि ही काटेकुसळ्याची त्यावेळेसची सुरुवात झालेली असताना कोणाचाही नाश व्हावा अशी परमेश्वर देवाची इच्छा नाही. म्हणून काळाची पूर्णता होत असताच त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठविलेलं होतं. आणि तो जन्माला त्यावेळेस असंख्य देवदूतांना आनंद व्यक्त केलेला आहे की हा तारणारा जन्मलेला आहे, हा सोडवणारा जन्मलेला आहे, बंधनातून मुक्त करणारा तो जन्मलेला आहे, समस्येतून मार्ग काढणारा तो जन्मलेला आहे, सार्वकालिक जीवन देणारा तो जन्मलेला आहे. आणि सार्वकालिक जीवन मनुष्याला जो पातकामुळे मर्यादा आली होती, त्याच्या जीवनाची मर्यादा आलेली होती, की ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केलेला आहे. नीतिसूत्रे करता म्हणतो की परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. स्तोत्रकर्ता देखील 111व्या स्तोत्र 10व्या वचनामध्ये सांगते की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. नीतिसूत्रे याचा 3रा आणि 4थ्या अध्याय म्हणतं की ज्ञान हे संपादन कर, ते ज्ञान संपादन कर. कारण 3ऱ्या अध्यायामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 7व 8व 9व ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून शोधण्याचा संपादन कर. काय त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करेल, त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करेल, ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल, तुला सुंदर मुकुट देईल. ते ज्ञान हे संपादन कर,
ते तुझी उन्नती करील, कवटाळून धरशील, तुझे गौरव करील, तुला शोभिवंत शिरोभूषण देईल. ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याला सुज्ञता प्राप्त होते. ज्ञान हे श्रेष्ठ आहे, ते संपादन कर, तुला शिरोभूषण होईल. आणि परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय म्हणजे जो त्याच्या आज्ञेमध्ये असतो, त्याच्या वचनामध्ये असतो, सेवेमध्ये असतो, त्याला ते त्याचं ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान म्हटलं तर विशेष सर्वप्रथम आपल्याला 2 गोष्टी आठवतात. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आणि दुसरं शलोमोनाचं ज्ञान. परंतु ज्यांना परमेश्वराचं भय होतं त्यांनी विशेष असं दान त्यांना दिलेलं आहे. परमेश्वर देवानं दाविदाला विशेष दान दिलेलं होतं. यहोशवाला देखील त्यानं ते ज्ञान दिलेलं आहे की मोशेच्या मृत्यूनंतर त्यानं त्याचा इस्रायलाचं नेतृत्व करण्यासाठी ते सामर्थ्य दिलं, ते ज्ञान दिलेलं आहे. आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की परमेश्वर देवानं त्याचं ज्ञान त्याच्या शिष्यांना दिलेलं आहे, संत पाऊलाला दिलेलं आहे. की त्यामध्ये आपण पाहतो की ज्या ज्ञानानं संत पाऊल ते विरोधकांना देवाच्या वचनाची सुवार्थ सांगत होता, तो ख्रिस्त विरोधक आधी होता की त्यांना उत्तर देववत नव्हतं, ते ज्ञान परमेश्वर देवानं त्याला दिलेलं आहे. ह्या त्याच्या निवडलेल्या सेवकांना परमेश्वर देवानं हे विशेष दान दिलेलं आहे. आमच्यासाठी कोणतं ज्ञान परमेश्वर देवानं दिलेलं आहे? आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही भक्तीमध्ये येतो, आम्ही प्रार्थनेमध्ये येत असतो, त्याच्या सहवासामध्ये असतो, त्याच्या आज्ञेमध्ये असतो. परमेश्वर देवाने आमच्यावरती देखील प्रीती केलेली आहे. आम्हाला कोणतं ज्ञान दिलेलं आहे? यशायाचा 11वा अध्याय 2 आणि 3 वचन. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुमंगलमय होईल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही. कलसेकराच्या पत्रामध्ये आणि करंतीकराच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की ख्रिस्त हा परमेश्वर देवाचा ज्ञान आहे. आणि ते ख्रिस्त हा परमेश्वर देवाचं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे. ते ज्ञान संपादन करतो ख्रिस्त तुमच्या अंतःकरणामध्ये संपादन कर, तुम्हाला शिरोभूषण होईल. त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील. परमेश्वर देवाचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा त्याच्यामध्ये राहील. आणि तो ख्रिस्त आमच्यासाठी त्यानं त्याच्या प्रीतीसाठी दिलेला आहे. या लेन समयामध्ये येत असताना आपण तो आपलं लक्ष गेतसेमाने बागेकडे थोडा वेळ केंद्रित करूया. आपण अधिक प्रमाणामध्ये उपवासामध्ये आहोत, देवाच्या वचनामध्ये असतो, प्रार्थनेमध्ये असतो, इतर जगिक गोष्टीपासून आपण लक्ष दूर ठेवत असतो. देवाचं वचन सांगतं की तुम्ही ज्यावेळेस उपवासामध्ये प्रार्थनेमध्ये असता, निश्चितपणे परमेश्वर देव कार्य करतो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. उपवासामध्ये आम्ही असतो, आमचं लक्ष त्या प्रार्थनेमध्ये अधिक प्रमाणामध्ये केंद्रित होतं, शास्त्रवचनामध्ये अधिक प्रमाणामध्ये केंद्रित होतं आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असल्याची आपल्याला त्याची प्रचिती येत असते. कारण आपलं लक्ष या जगिक गोष्टीकडे नसतं. आपण अन्नाचा त्याग केलेला असतो, वाईट गोष्टीचा त्याग केलेला असतो, आपल्या वेळेचं, आपल्या झोपेचं आपण सॅक्रिफाईस केलेलं असतं. आणि म्हणून आपण जरी लेंथ पिरियडमध्ये आपण अधिक प्रमाणामध्ये उपवासात असतो तरी परमेश्वर देव आमच्या जीवन वर्षभर प्रार्थना ऐकतो, संजीवित करत असतो. परमेश्वर देवानं त्याचं ज्ञान तो ख्रिस्त आमच्यासाठी दिलेला आहे. आणि गेतसेमाने बागेमध्ये आपण पाहतो की त्याची वेळ ती त्याची घटका जवळ आलेली आहे. नीती शेवटचं भोजन त्यानं त्या शिष्यांना दिलेलं आहे. त्यांचे पाय धुतलेले आहेत, ते भाकर तो प्याला मधून त्यांनी सेवन केलेलं आहे. तो नवीन कराराची सुरुवात तेथे झालेली आहे. तो म्हणतो की ख्रिस्ताच्या रक्तामध्ये हा प्याला नवा करार आहे. जुना करार त्या ठिकाणी जे रीतिरिवाज रूढी परंपरा होते ते त्या ठिकाणी संपलेले आहेत. कारण दुसऱ्या दिवशी वलांडण सण साजरा करायचा होता. तो गुरुवारचा दिवस होता. तो मौंदी गुरुवार म्हणून आपण साजरा करत असतो, पाहत असतो, आपण भक्तीला येत असतो. त्या माडीवरती शेवटचं भोजन झाल्यानंतर
यहूदा त्याच्यापासून दूर गेलेला आहे आणि 11 शिष्यांसमवेत परिपाठाप्रमाणे साधारण 4-5 किलोमीटर अंतरावरती किद्रोन ओहळ पार करून गेतसेमाने बागेमध्ये गेलेला आहे. सायंकाळ संपली, रात्रीची वेळ आलेली होती. त्यावेळेस अंधकार पडलेला होता. या रात्रीची वेळ अंधार झालेला असताना त्या बागेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि 8 शिष्यांना सांगितलं, तुम्ही ह्या ठिकाणी थांबा, तुम्ही प्रार्थना करत थांबा. पुढे थोड्याशा अंतरावर गेल्यावरती त्याचे जवळचे शिष्य किंवा इनर सर्कल म्हणतो, पेत्र आणि जब्दीचे 2 पुत्र याकोब योहान यांना त्या ठिकाणी थांबायला सांगितलेले. 8 शिष्यांच्या पासून तुम्ही या ठिकाणी थांबा, तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा, तुम्ही जागृत राहा. आणि त्याच्यानंतर थोडेसे धोंड्याच्या अंतरावरती येशू ख्रिस्त एकटा पुढे गेलेला आहे आणि तो एकटा एकांतात होता, प्रार्थना करत होता. ही तिसरी वेळ होती ही अशा प्रकारची. त्या 3 शिष्यांपासून तो थोडासा पुढे अंतरावरती गेलेला आहे. ह्याच्या आधी आपण जर 2 घटनेमध्ये पाहिलेलं आहे, याईराच्या कन्येला ती मृत पावलेली होती आणि हे 3 शिष्य त्याच्याबरोबर ती त्या खोलीमध्ये होते. पर्वतावरती येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं त्यावेळेस देखील हे 3 शिष्य त्याच्यावरती होते आणि ही तिसरी वेळ. परंतु येशू ख्रिस्त त्यांच्यापासून थोडासा दूर अंतरावरती गेलेला होता. रात्रीची वेळ होती, अंधकार होता, परंतु आध्यात्मिक अंधकाराने त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता. पापाची सुरुवात, पापाचा प्रवेश एदेन बागेमध्ये झालेला आहे आणि प्रकटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये आपण म्हणतो की ते नवे यरूशलेम, ते स्वर्गीय यरूशलेम, ती नवी बाग असणार आहे. परंतु त्यामध्ये सहनशीलतेची ही जी बाग आहे ही गेतसेमाने बाग आहे. येशू ख्रिस्ताच्या त्या सहनशीलतेला सुरुवात या गेतसेमाने बागेमध्ये झालेली आहे. सैतान इतका धूर्त आहे की परमेश्वर देवाची जी योजना आहे त्यापासून तो मनुष्याला दूर करतो आणि परमेश्वर देवालाच्या योजनेला विरोध करतो, ते हाणून पाडण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून एदेन बागेमध्ये निर्मिती केली, त्यांना ते मोहामध्ये त्याला पाडलेला आहे. आणि येशू ख्रिस्त ह्या शिष्यांसाठी देखील प्रार्थना करत आहे, तुम्ही जागृत राहा, तुम्ही मोहामध्ये पडू नये. कारण येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की सैतान हा मोहामध्ये पाडतो आणि सहभागितेपासून, सहवासापासून तो दूर नेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यापेक्षा जास्ती मोठ्या गोष्टी सैतान करायला सांगत नाही. आणि परमेश्वर देवाची योजना मनुष्याकरवी ती मंडळीची पुढे वाढ होत आहे आणि सैतान ह्या गोष्टीला विरोध करत असल्याला आवडत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो, मंदिरामध्ये येतो, भक्ती करतो, देवाचं वचन हातामध्ये घेतो, वाचन करतो, निश्चितपणे सैतान अपराजित होतो, दूर आमच्यापासून जात असतो आणि परमेश्वर देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्यरत होत असतो. त्या गेतसेमाने बागेमध्ये येशू ख्रिस्त धोंड्याच्या अंतरावर थोडा पुढे गेलेला आहे. तो पालथा पडलेला आहे, तो लीन झाला, नम्र झालेला आहे, परमेश्वराच्या अधीन झालेला आहे. अधिक प्रमाणामध्ये तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे आणि तो त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे की हे बाप्पा, होईल तर हा प्याला मजपासून टळला जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. की परमेश्वर देवाची इच्छा जी आहे, ज्या सेवेसाठी, ज्या कार्यासाठी परमेश्वर देवाने येशू ख्रिस्ताला पाठविलेलं होतं, प्रत्येक कार्य तो त्याच्या इच्छेप्रमाणे करत होता. तो अधिक वेळ प्रार्थनेमध्ये घालवत असत. दिवसाची सुरुवात करत असताना तो एकांतात असे प्रार्थना करत असे. पहाटे चमत्कार करण्याच्या पूर्वी तो प्रार्थना करत असे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र असताना देखील असत असे. परंतु शेवटपर्यंत त्यांनी देवाची इच्छा ती पूर्ण केलेली आहे. येथपर्यंत आज्ञा पालन केलं की त्यानं त्याचा प्राण वधस्तंभावरती दिलेला आहे. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या सहनशीलतेला सुरुवात झालेली आहे. हे बाप्पा, होईल तर हा प्याला मजपासून टळला जाऊ दे. तो प्याला क्रोधाचा होता, क्लेशाचा होता, की त्या प्याल्यामध्ये संपूर्ण जगाचं, संपूर्ण मानवजातीचं पातक एकवटलेलं होतं. अनंतकालच्या नरकापासून अनंतकालच्या नरकापर्यंत जे मनुष्याचं पातक होतं त्या प्याल्यामध्ये ते एकवटलेलं होतं. आणि त्या प्याल्याची तीव्रता किती आहे ही ख्रिस्ताला पूर्ण जाणीव होती. आणि ते सेवन करणं, ते पिणं एवढं सोपं नव्हतं, क्लेशदायक होतं.
आणि त्याने त्याचा क्रोध व्यक्त केलेला आहे, तो खिन्न झालेला आहे. जे शुभवर्तमान आपण वाचलेलं तो खिन्न झालेला आहे. हे बाप्पा, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याचं संपूर्ण जीवन त्यानं परमेश्वर देवाला समर्पित केलेलं आहे. 3 वेळेस तो प्रार्थना संपल्यावर शिष्यांकडे आले, त्यांनी पाहिलं हे जागे नाही आहेत, झोप गेलेले आहेत. आणि देवाचं वचन सांगते खिन्न झालेले आहेत, आणि म्हणून त्यांचे डोळे जड झालेले आहेत, ते झोपी गेले. ते खिन्न होण्याचं कारण की येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की आता थोडा वेळ आहे, माझी घटका समीप आलेली आहे आणि मी तुमच्या समवेत नसणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. कारण तो जो त्यांचा स्वामी होता, तो गुरु त्याच्या सहवासापासून दूर जाणार होता, ते मुकणार होते त्याच्या नेतृत्वाला. आणि म्हणून ते अस्वस्थ झालेले होते, ते खिन्न झालेले होते, थोडीशी त्यांना चाहूल लागलेली होती. कारण ख्रिस्ताने त्यांना पुढे काय होणार या सर्व गोष्टीची कल्पना दिलेली होती. आणि त्या बागेमध्ये असताना हे शिष्य थकलेले होते, खिन्न झालेले आहेत, ते झोपी गेलेले आहेत. येशू ख्रिस्त येऊन सांगतो की तुम्ही जागृत राहा, घटकाभरही तुमच्याने जागे राहवत नाही का? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागृत राहा. येशू ख्रिस्ताला देखील सैतानानं मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न केलेला होता. अरण्यामध्ये देवाच्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला नेलेला आहे. 40 दिवस 40 रात्र त्यांनी काही खाल्लं नव्हतं, त्याला भूक लागली. आणि नेमकं त्याच वेळेस सैतानाने त्याची परीक्षा घेतली. सैतान योग्य त्या वेळेसच परीक्षा घेतो की ज्या ठिकाणी आपण त्याच्या मोहाला बळी पडतो. परंतु येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी देवाच्या शास्त्रवचनातून उत्तर दिलेलं आहे, सैतानाला पराजित केलेला आहे. आणि ह्या गेतसेमाने बागेमध्ये येशू ख्रिस्त एकटा होता. हे 3 त्याचे शिष्य पुढे होते, बाकीचे 8 मागे होते, सर्व झोपी गेले. त्यानं पाहिलेलं आहे. आणि सैतान त्या ठिकाणी त्याला पुन्हा एक वार मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहे. वधस्तंभावरती देखील सैतानानं येशू ख्रिस्ताला मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि तुझा जन्म झाला त्यावेळेस असंख्य दिव्य दूतांनी तुझं स्वागत केलं, जल्लोष केलेला आहे. तुला भेट देण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुला बक्षीस देण्यासाठी मौल्यवान भेटवस्तू घेऊन आलेले आहेत. ते राजे आलेले होते, तुझं दर्शन घेण्यासाठी हे मेंढपाळ आलेले होते. तारणारा जन्मलेला आहे, बचाव करणारा जन्मलेला आहे. तर हेरोद राजा देखील तुझं दर्शन घेण्यासाठी येणार होता, पण तो भयभीत झालेला आहे. हे स्वागत केलेलं आहे. तुझ्या पाठीमागे कितीतरी लोकसमुदाय येत होते, त्यांच्या गरजा तू भागविलेल्या आहेत, त्यांना आरोग्य दिलेलं आहे, मृत तू जिवंत केलेले आहेस, चमत्कार केलेले आहेस, सार्वकालिक जीवनाचा मार्ग त्यांना सांगितलेला आहे. पण ह्या ठिकाणी ह्या गेतसेमाने बागेमध्ये रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये तू एकटाच आहेस. तो प्याला तुला दिसत आहे, तू टाळून टाकतो प्याला. ती परमेश्वर देवाची योजना तू या ठिकाणी संपव. हे तुझे जवळचे जे शिष्य होते, एक फितूर झाला तो धरून देणार आहे, तो या ठिकाणी नाहीये. तो त्याचे जी कामगिरी त्याला दिलेली आहे तो ते करावयास गेलेला आहे, तर त्या रोमी शिपायांच्या बरोबर तो या ठिकाणी येणार आहे. हे बाकीचे 8 शिष्य पलीकडे झोपलेले आहेत. तुझ्या जवळचे ते 3 शिष्य ते देखील तुझ्यापासून लांब आहेत, ते झोपलेले आहेत, आणि तू एकटाच या ठिकाणी आहे. आणि ह्या प्याला तू सेवन करणार आहे. सैतान किती प्रमाणामध्ये त्याला मोहात पाडत होता. तो देवाचा पुत्र होता. हे बाप्पा, हा प्या शक्य असल्यास हा प्याला मजपासून टळला जाऊ दे, परंतु तुझी इच्छा असल्यास. तो क्रोधाचा प्याला होता. त्या काळी आधी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी हे विषाचा प्याला ते सेवन करण्यासाठी, पिण्यासाठी देत असत. आपल्याला सॉक्रेटसचं उदाहरण ठाऊक आहे. परंतु ह्या प्याल्यामध्ये तो पापाचा प्याला होता. त्यानं तो सेवन केलेला आहे. तो प्याला रिता झालेला आहे. त्याच्या सहनशीलतेला ती सुरुवात झालेली आहे. इतकं सोपं नव्हतं. त्याची शक्ती क्षीण झालेली होती.
कारण तो पूर्ण मनुष्य होता, पालथा पडलेला होता. आणि जो शुभवर्तमान आपण वाचलेला आहे, रक्ताचे मोठे थेंब घामाप्रमाणे जमिनीवरती पडलेले आहेत. त्या भूमीवरती पडलेल्या जी शापित भूमी झालेली होती त्याच्यावरती त्याचं रक्त पडलेलं आहे. येशू ख्रिस्ताला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नव्हती, जखमा झालेल्या नव्हत्या, फटके मारलेले नव्हते, काट्यांचा मुकुट रोवलेला नव्हता की रक्त त्या जखमेतून बाहेर येईल. की ज्या शिष्यांनी त्याला चापकाचे फटके मारलेले आहेत, शरीराला जखमा होत होत्या, त्वचा फाटत होती, रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडत होत्या, परंतु या गेतसेमाने बागेमध्ये कुठलीही इजा न होता ते रक्ताचे मोठे थेंब घामाप्रमाणे जमिनीवरती पडलेले आहेत. त्याला अंतर्गत वेदना होत्या. त्याने 3 वेळेस ती प्रार्थना केलेली आहे. तो परमेश्वर देवाच्या अधीन झालेला आहे, तो लीन झालेला आहे, त्याच्या इच्छेला तो समीप गेलेला आहे. ते ख्रिस्ताचं सामर्थ्यशाली रक्त जमिनीवरती पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताची शक्ती क्षीण झालेली आहे. देवदूत त्या ठिकाणी आलेला आहे आणि ख्रिस्ताला सामर्थ्य देत आहे, शक्ती दिलेली आहे सहन करण्यासाठी. ही ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपण पाहतो की खंडणी भरून आम्हाला विकत घेतलेलं आहे. तो परमेश्वर देवाचं ज्ञान आहे, क्षमा करणारा जो ज्ञान आहे, सार्वकालिक जीवन देणारा ज्ञान आहे. आणि त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं जे सामर्थ्य आहे, त्या रक्ताच्या सामर्थ्यानं त्या आमच्या पापांची आम्हाला क्षमा केलेली आहे. ते ज्ञान त्याच्या शिष्यांना त्यानं दिलेलं आहे. सर्वांना त्यानं ते ज्ञान दिलेलं होतं. देवदूतानं त्याला सामर्थ्य दिलेलं आहे, शक्ती दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक मनुष्याला आपली गेतसेमाने बाग आहे, ती समर्पणाची बाग आहे. परंतु प्रत्येक गेतसेमाने बागेमध्ये ती सहनशीलतेची आहे. प्रत्येक गेतसेमाने बागेला देवदूत आहे. तो संरक्षण देणारा देवदूत आहे, सामर्थ्य देणारा देवदूत आहे. ते ख्रिस्ताच्या रक्ताचं जे सामर्थ्य त्यानं आज आम्हाला दिलेलं आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आपण आपल्यासाठी जो वाचण्यात आलेला होता, आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि 21 ते 24 आपण पाहतो. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभंग होऊन मध्ये कोरडी जमीन झाली. इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चाललेले आणि त्यांना उजवीकडे डावीकडे पाणी भिंतीसारखे झाले. तेव्हा मिस्रींनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रात गेले. तेव्हा रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्यांनी त्यांच्या रथांची चाके काढून ते चालविणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्र्यांशी लढत आहे. परमेश्वर देवानं त्याच्या निवडलेल्या इस्रायल लोकांचं या ठिकाणी बचाव केलेला आहे. त्या समस्येतनं, त्या संकटातनं बचाव केलेला आहे. तो जो तांबडा समुद्र त्यावेळेस होता तो आजही आहे. त्यानं समुद्र नाहीसा केलेला नाही, तो समुद्र त्याच ठिकाणी आहे. या जगातील इतर आकर्षक गोष्टी आहेत तशाच असतात, त्याच्यातनं परमेश्वर देव आमचा मार्ग काढत असतो. सर्व खूप मोठी समस्या आहे की समुद्रातून जाणार कसे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलेले आहे की पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला, पाणी दुभंग होऊन मध्ये कोरडी भूमी झालेली आहे. ती समस्या दुभंगलेली आहे, बाजूला केलेल्या मध्ये कोरडी भूमी झालेली आहे. आणि पुढे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवरून चालले, त्यांना उजवीकडे डावीकडे पाणी भिंतीसारखे झाले. ते भिंतीसारखे त्यांना पाणी दिसत आहे, संरक्षण भिंत आहे, परंतु त्याच्यामधून ते इस्रायल लोक सुरक्षितपणे पुढे गेलेले आहेत. आणि त्यांचा घात करणारे जे मिस्री होते ते त्या ठिकाणी संपलेले, त्यांचा नायनाट झालेला आहे.
ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनींनी या गेतसेमाने बागेमध्ये सर्वप्रथम येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलेलं आहे. आज या जगामध्ये आम्ही राहत असताना त्याची कृपा, त्याची प्रीती आमच्यावरती आहे. ख्रिस्ताचं रक्त आमच्या भोवती त्या भिंतीप्रमाणे आहे. ह्या जगातील समस्या, मोहपाश, आकर्षण, पाप ह्या पुष्कळशा गोष्टी आहेत, परंतु ख्रिस्ताच्या रक्ताच्या भिंतीप्रमाणे संरक्षण आमच्या प्रत्येकाबरोबर आहे. ही त्याची दया, ही त्याची कृपा. त्यानं आमची निवड केलेली आहे ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताच्या रक्तामध्ये त्याने आम्हाला हे संरक्षण दिलेलं आहे. इस्रायल लोक त्या समुद्रातून जात असताना पाण्याची भिंतीची आपण कल्पना देखील करू शकत नाही. हे परमेश्वर देवाचा आशीर्वाद, त्याचं संरक्षण आहे. ही त्याची निर्मिती मनुष्यावरती केलेली, कोणाचाही नाश होऊ नये. त्याच्या निवडलेल्या लोकांचा नाश त्या ठिकाणी झालेला नाही, परंतु त्यांचा विध्वंस करणारे येणारे ते ठिकाणी त्यांचा नाश झालेला आहे. एकही त्या पाण्याच्या बाहेर येऊ शकला नाही, एकही सैनिक त्याचा बचाव झालेला नाही. त्यांचे घोडे, त्यांचे रथ आणि इतर सर्व सैन्य ते सर्व त्या ठिकाणी त्यांचा नाश झालेला आहे. परंतु परमेश्वर देवानं त्या पाण्याची भिंत केलेली होती. त्याच्यातून, त्या कोरड्या भूमीतून निवडलेले इस्रायल लोक पुढे सुखरूपपणे पलीकडे गेलेले आहेत. त्यांच्या त्या कार्याला सुरुवात झालेली होती. तेथून पुढच्या कार्याला सुरुवात झालेली होती. आज परमेश्वर देवाचे आमच्या भोवती ख्रिस्ताच्या रक्ताची संरक्षण भिंत आहे. त्या ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्हाला खंडणी भरून विकत घेतलेलं आहे. ते सामर्थ्य आमच्या भोवती आहे. ते ख्रिस्ताचं रक्त त्यानं गेतसेमाने बागेमध्ये प्रथम सांडलेलं आहे. आणि त्या गेतसेमाने बागेमध्ये मग पुढे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलेलं असं पाहतो. परंतु देवाचं वचन पुढे आम्हाला सांगतं की त्याची प्रार्थना झाल्यानंतर देवदूताने त्याला सामर्थ्य दिलेलं आहे. आणि पुढे गेतसेमाने बागेमध्ये यहूदा आलेला आहे त्या सैन्यांच्या बरोबर, हातामध्ये मशाली घेऊन. त्या अंधारामध्ये दिसत नव्हते आणि एवढी सर्व गर्दी आलेले असतात. त्याच्याबरोबर शिष्य होते. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना विचारले, येथे तुम्ही कोणाला शोधता? नासरेतकर येशू, नासरी येशूला आम्ही शोधत आहे. तुम्ही ज्याला शोधता तो मी आहे. यांना जाऊ द्या, या शिष्यांना जाऊ द्या, तो मी आहे. त्यानं स्वतः त्याची ओळख करून दिलेली, तो मी आहे. ज्याला शोधत आहात तो नासरी येशू, तो मी आहे. आणि त्यानं त्याची ओळख 2 वेळेस करून दिल्यानंतर जे समोरच्या बाजूला जे शिपाई होते ते खाली कोसळलेले आहेत. हे सैतानी कार्याचे जे होतं ते येशू ख्रिस्ताच्या शब्दानं ते कोसळलेले आहेत. आणि येशू ख्रिस्तानं तुम्हाला जे करायचे करा, तो स्वतःच्या स्वाधीन स्वतः झालेला आहे. तो वधस्तंभावरचं मरण देखील त्यानं स्वतः केलेलं आहे. त्याचं रक्त त्यानं सांडलेलं आहे. त्या ख्रिस्ताचं सामर्थ्यशाली रक्ताचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनामध्ये असतो, परमेश्वर देव आमचं जीवन अधिक प्रमाणामध्ये फलद्रूप करतो. त्याचं देवदूत आम्हाला सामर्थ्य देतो. ख्रिस्ताला सामर्थ्य दिलेलं, आज आम्हाला देखील त्याचं देवदूत आम्हाला सामर्थ्य देत आहे. कारण ख्रिस्ताच्या रक्ताची संरक्षण भिंत आमच्या बरोबर आहे, आमच्या अंतःकरणाबरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो, परंतु अदृश्यपणे आमच्या भोवती त्याचे संरक्षण आहे. आणि हे संरक्षणची जाणीव होण्यासाठी परमेश्वर देव आमची सेवा त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे अधिक प्रमाणामध्ये फलद्रूप करत आहे, आशीर्वादित करत आहे. या लेन्स समयामध्ये आपण अधिक प्रमाणामध्ये प्रार्थनेमध्ये येत असताना परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सेवा ही फलद्रूप करो, आशीर्वादित करो. आपल्या ज्या काही योजना आहेत, ज्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या सिद्धीस नेणार तो परमेश्वर देव आहे. सर्व समस्येतनं तो मार्ग काढणारा जिवंत देव आहे. तो आरोग्याचा तो स्पर्श करतो, सामर्थ्याचा तो स्पर्श करतो. ख्रिस्ताच्या ठाया असलेला आरोग्य तो आम्हाला देत आहे. कृपेचा तो स्पर्श करत आहे, दयेचा स्पर्श करत आहे. त्याच्या आशीर्वादाचा आपण स्वीकार करूया, त्याच्या आरोग्याचा आपण स्वीकार करूया. कारण ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्हाला ते संरक्षण त्यानं सार्वकालिक जीवनाचं दिलेलं आहे. परमेश्वर करो, आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि आपण आपली दृष्टी त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे केंद्रित करूया. त्या गेतसेमाने बागेमध्ये आपण त्या ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लक्ष केंद्रित करूया. त्याचं सामर्थ्यशाली बहुमूल्य रक्त आमच्यासाठी सांडलेलं आहे. आपण आपलं पातक परमेश्वराजवळ कबूल करूया. जे आमच्या जीवनातील उणे पण, अशक्तपण असेल, ज्या परमेश्वर देवाला न आवडणाऱ्या गोष्टी
कळत न कळत आमच्या हातून जर घडत असतील, आपण त्या परमेश्वर देवाजवळ कबूल करूया, आपण क्षमेची याचना करूया. आमची निवड परमेश्वर देवानं त्याच्या कार्यासाठी केलेली आहे. दे बापा, तुझ्या कृपेमध्ये सहभागिता लाभ दिलीस, आम्ही तुझी कारस्तुती करतो. या मंडळीबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद दे. या मंडळीची तू काळजी वाहणारे जिवंत देव आहेस. या मंडळीची देव बापा काही वर्षापूर्वी स्थापना व्हावी ही तुझी योजना आहे. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे देव बापा ही तू निवडलेली मंडळीची तू वाढ करत आहेस तुझ्या सेवेसाठी. प्रत्येक सभासद, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक बहीण भाऊ, प्रत्येक लेकराला तू नावाने ओळखतोस. प्रार्थना करतो देव बापा, या मंडळीतील जे सर्व लहान लेकर आहेत, संडे स्कूलची सेवा आहे, शालेय शिक्षण घेत आहेत, तुझे शास्त्रवाच्याचे शिक्षण घेत आहे देव बापा, त्यांना तुझं ज्ञान दे, बुद्धी दे. प्रत्येक लेकराचं जाणं येणं तुझे देवदेव पाऱ्यामध्ये सुरक्षित असं प्रार्थना करतो. आणि या लेकरांना संडे स्कूलचे जे शिक्षक शिक्षिका आहेत, तुझे शास्त्रवाच्याचं मार्गदर्शन करत आहेत, शिक्षण देत आहेत, त्यांच्यावर देखील तू विपुल असा आशीर्वाद पाठव. आम्ही तरुणांसाठी प्रार्थना करतो. तरुण संघाच्या माध्यमातून ते सेवा करत आहेत. प्रत्येक तरुणावर तरुणीवर तू विपुल आशीर्वाद पाठव. कुणाचाही पाऊल तू वाकडं पडू देणार नाहीस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. उच्च शिक्षण घेत आहेत, विश्वविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, निर्णय ठिकाणी सेवा कार्य करत आहेत. त्यांची प्रत्येकाची सेवा तू आशीर्वादित करावी प्रार्थना. देव बापा, जे सर्व विद्यार्थी आहेत पुढील दिवसामध्ये परीक्षेला सामोरे जात आहेत, परीक्षेची तयारी केलेली आहे, तुझी स्मरणशक्ती प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याची प्रार्थना कर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना प्रत्येकाच्या हाताला तू सामर्थ्य दे, प्रत्येकाच्या हाताला तू स्पर्श कर आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर तू तुझ्या हाताने लिहिलं जावं अनुग्रह करण्याची प्रार्थना कर. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला देव बापा उत्तम मार्क्सने तू उत्तीर्ण करशील तुझ्या गौरवासाठी असा आमचा पूर्ण विश्वास. आमच्या महिला मंडळासाठी प्रार्थना करतो. प्रत्येक बहीण, प्रत्येक सेविका ही तू निवडलेली आहे, आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहे, संगोपन करत आहेत, त्यांचे हात अधिक प्रमाणामध्ये सक्षम करावं, बळकट करावा तुझ्या गौरवासाठी प्रार्थना करतो. ते हात जे कार्य हाती घेतील ते सिद्धीस नेणार. तू जिवंत देव आहे, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत. जे वडील वर्ग आहेत, जे बंधू वर्ग आहेत, आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहेत देव बापा, निर्णय ठिकाणी सेवा कार्य करत आहेत, त्यांच्यावर देखील तू विपुल आशीर्वाद पाठव, शक्ती सामर्थ्य देण्याची प्रार्थना करतो. देव बापा, जे सेशन आहे, जी कमिटी आहे, जे एल्डर्स आहेत, त्यांची निवड तू केलेली आहेस. मंडळीची जबाबदारी पार पाडत असताना, योजना आखत असताना देव बापा तुझं मार्गदर्शन दे. तुझ्या गौरवासाठी प्रार्थना करतो. देव बापा, आम्ही यावेळेस प्रार्थना करतो. मंडळीचे जे प्रेषित आहे, जे याजक आहे, तू निवडलेले आहेत, पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्याने भरण्याची प्रार्थना करतो. आणि त्यांची सेवा देखील तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तू फलद्रूप करावी प्रार्थना कर. येथून पुढचा समय तुझ्या हाती सोपवतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याच्या हातामध्ये समर्पित करतो. पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरण्याची प्रार्थना ही सर्व विनंती आमचा तारणारा येशू ख्रिस्त द्वारे मागतो. स्वीकार प्रभू. आमेन.